आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मयत दीपाली चित्तेच्या घरी जाऊन कुटुंबियाची सांत्वनपर घेतली भेट। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलोनी येथील दीपाली चित्ते या 23 वर्षीय विवाहितेच्या 29 डिसेंबर रोजी चाकूने खून करण्यात आला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तिच्या आई-वडिलांसह पती व मुलांची मलोनी येथे घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। मयत दीपाली हिने आरोपी मुस्लिम कुरेशी करत असलेल्या अवैध धंद्याला विरोध केला, यातून तिचा खून झाला। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कठोर कारवाई केली जाईल। तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक, विक्री व तस्करी रोखण्याचे व तस्करावर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच याला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या। मयतेच्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी शासन स्वीकारत असून त्यांना व कुटुंबियांना अन्य शासकीय योजनेचा लाभ त्वरित दिला जाईल व मुख्यमंत्री मार्फत आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले। यावेळी आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारण मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, डॉक्टर शशिकांत वाणी, डॉक्टर किशोर पाटील, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, विनोद जैन, मोतीलाल जैन, रवींद्र राहुल, अनिल भामरे, कल्पेश पटेल, भाजपा तालुका अध्यक्ष नितीन पाटील, सुनील चव्हाण, रमाशंकर माळी, महेंद्र पटेल, कैलास चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा तालुक्यात जी काही शहादा तालुक्यात जी घटना घडलेली त्या शांततेवर बैठक दिलेली आपण काय मागणी केलेली त्यांच्याकडून आणि आपण काय आश्वासन दिलेले त्यांना? स्वर्गीय दीपाली चित्ते यांचा दिनांक 29 डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गो तस्करी करणारा व्यक्ती, अवैध व्यवसाय करणारा व्यक्ती, दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे, गो तस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे, त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे, विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला, हत्या केली। त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी, तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न 100% करू। परिवाराला भेट दिली। अतिशय गरीब कुटुंब आहे, लहान मुलगा आहे, त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही 100% करणार। परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्याने घेतलं। 100% आम्ही त्यांना मदत करू, सहकार्य। भविष्यात असा प्रकार घडणार नाही यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याचे तुम्हाला शाश्वत करतो।